करतो आहे। इथं आमची फायबरची वायर तुटलेली होती, ती वायर आता जॉईन कशी करतात ती मी तुम्हाला दाखवतो आहे। या पद्धतीने आम्ही वायर शिल्ली आणि टिफिन बॉक्समध्ये अगोदर पॅक करून घेतली। वायर शिल्ल्यानंतर हे बारीक बारीक कोर असतात, तुम्ही पाहू शकता। या कोरना शिलावे लागते आणि या प्लायसिंग मशीनने जॉईन करावा लागतो। आमचे हे सतीश भाऊ आता प्लायसिंग करतील। स्टिपरने अगोदर ती वायर शिलून घेत आहेत। हे बारीक कोर अजून शिलावे लागतात। सतीश भाऊ, तुम्हाला या कामामध्ये किती वर्ष झाले? 6 वर्ष झाले। तर आमचे हे सतीश भाऊ यांना या प्लायसिंग कामामध्ये 6 वर्ष कंप्लीट झालेले आहेत। भरपूर जुने टेक्निशियन आहेत। ही डायमंड कटरने कट करावी लागते आणि कट केल्यानंतरच प्लायसिंग मशीनमध्ये जॉईंट घेतला जातो। व्यवस्थित कट झाल्याशिवाय जॉईंट व्यवस्थित येत नाही। अशा पद्धतीने दोन्ही साइडचे जॉईंट कोर मशीनमध्ये व्यवस्थित ठेवले गेलेले आहेत। हे जॉईंटचा सांगते वायर कोर जॉईंट झालेला आहे। हा कोर जॉईंट झालेला आहे। नंतर या प्लास्टिकच्या स्लीवमध्ये व्यवस्थित तो जॉईंट ठेवावा लागतो आणि त्याला हीट करावं लागतं। हीट केल्यानंतर ते प्लास्टिक व्यवस्थित जॉईंटला चिटकलं जातं। त्याच पद्धतीने असे 6 कोरची वायर आहे, ते 6 कोर पूर्ण मारतील जॉईंट। आता दुसरा जॉईंट घेतला सतीश भाऊंनी, दुसरा कोर जॉईन करायला घेतला। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जॉईन होतो। आणि ही स्लू आहे, या स्लू मध्ये एक ताराचं तुकडं असतं, जेणेकरून हा जॉईंट स्ट्रेट राहिला पाहिजे। याच पद्धतीने असे वेगवेगळ्या रंगाचे 6 कोर असतात। असे पूर्ण कोरांचा जॉईंट मारला जाईल आणि टिफिन पॅक केला जाईल। ही ऑप्टिकल फायबर आहे, यामधून इंटरनेट आणि केबल सुद्धा चालू शकते। सध्या तर आम्ही इंटरनेटचाच जॉईंट मारायला आलो आहोत। चालू झाला इंटरनेटचा कोर मारला गेलेला आहे जॉईंट। हे आमचे भाऊ आहेत, स्वयंसेवक आहेत स्वामीनारायण मंदिरमध्ये। हे आता विचारता आहेत की इंटरनेट चालू झालेलं आहे का। झालं का भाऊ इंटरनेट चालू? विचार। ओके, झालं का भाऊ चालू? ओके, ठीक आहे, थँक्यू। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात हे स्वामीनारायण मंदिर आहे जळगाव। इथं आम्ही इंटरनेटची वायर तुटलेली होती, ती जॉईन करण्यासाठी आलेलो होतो। आज इथं स्वामीनारायण मंदिरामध्ये हॉस्पिटलाचं उद्घाटन आहे। इथं डोळ्यांचं हॉस्पिटल आहे।